निसर्ग कधी हसवतो तर कधी रडवतो. मागच्या वर्षी ह्या दिवसात खरं सांगायचं झालं ना तर सगळ्याकडच्या नद्या फुल वाहत होत्या, वड्यांना पाणी वाहिलं होतं, अक्षरशः रानात पाय ठेवायला येत नव्हता. 1972 सारखा दुष्काळ ह्या वर्षी पडणार म्हणतात. पाऊस जर नाही झाला तर ही जी जनावर आहे ना त्यांचं खायचं वांद होणार, विहिरीचं पाणी काय पुरत नाही. त्या जून महिना संपत चालला, फक्त 7-8 दिवस बाकी आहेत. पाऊस का अजून यायला तयार नाही. तर नमस्कार मंडळी, मी धैर्यशील तुम्हा सर्वांचं माझा युट्यूब चॅनल मी पिलिवकर वरती मनापासून स्वागत. आता आलोय रानात दार धरायला, सगळं घरचं आवरून. हो का, वर बघा आभाळ किती गच्च भरले. अक्षरशः जून महिना संपत चालला, फक्त 7-8 दिवस बाकी आहेत. पण पाऊस का अजून यायला तयार नाही बाबा. काय राव, शेतकऱ्याचं अवघड झालंय बघा. उन्हानं एकतर पिकांच्या अशा अवस्था झाल्या आणि त्यात हे पावसानं दांडी मारली आहे. मागच्या वर्षी ह्या दिवसात खरं सांगायचं झालं ना तर सगळ्याकडच्या नद्या फुल वाहत होत्या, वड्यांना पाणी वाहिलं होतं, अक्षरशः रानात पाय ठेवायला येत नव्हता. पिकं ह्या दिवसात बोलत होती आमची, आम्हाला विश्वास पण बसत नव्हता. आणि ह्या वर्षी काय राव, अवघड आहे सगळं. असं वातावरण दिसतंय, पण थोड्या वेळानं बघितलं ना तर आभाळ सगळं मोकळे. काय म्हणजे सीनच नाही, पाऊस येण्याची चिन्ह नाही ती काय नाही. आता पावसाळा अजून केरळमध्ये पाऊस नाही, मुंबईत ह्या दिवसात पाऊस थांबू देत नाही. पण तुम्हाला सांगायचं काय, मुंबई मधली माणसं म्हणते ते अजून पावसात थेंब पण पडणार. पाऊस जर नाही झाला तर ही जी जनावर आहे ना ह्यांचं खायचं वांद होणार, विहिरीचं पाणी काय पुरत नाही. आमचा ह्यो पोरगा तर आता पुण्याला कंपनीत कामाला गेला. काय म्हणजे अवघड आहे, खायला घालायच काय. आता दुधाचा दर तर वाढायच्यात, पण ह्या बघा हे पिकांची अवस्था असली आणि ह्यांना जगवून नाही जगवलं, ह्यांना खायला नाही मिळालं तर दूध कुठनं देणार आहे ती. पोरं अक्षरशः पुण्याला कामाला जायला लागली. इतकं वाईट दिवस आले ते आमच्या. 1972 सारखा दुष्काळ ह्या वर्षी पडणार म्हणतात. अहो, उन्हाळ्यात टेम्परेचर 41 वर टेम्परेचर गेलं होतं आमच्या इथं. आता जर दुष्काळ पडला तर बहुतेक पुढच्या वर्षी माणूसच शिल्लक राहणार नाही. हे प्राणी पक्षी तडपडून मारणार, जमिनी असं भेगाळणार. निसर्ग कधी हसवतो तर कधी रडवतो. निसर्गाच्या पुढं कधीच जायचं नाही माणसाने. झाडं लावा, झाडं जगवा, ह्या गोष्टी जर आपण पहिल्यापासून पाळल्या असत्या ना तर खोटं बोलत नाही तुम्हाला. आज आपल्याला असं पावसाची वाट बघायची वेळ आली नसते. लॉकडाऊन मध्ये पहिला आठवतं का, 2020-21 मध्ये 3-4 महिने प्रदूषण कसलं झालं नाही. सरकारनं वाहनं रस्त्यावर फिरू दिली नाही, ती प्रदूषण नाही. कसला पाऊस झालता राव. अहो, ह्याला आपणच कुठं जबाबदार आहे. बरोबर आहे का चुकीचं? तर माणसासारखा स्वार्थी प्राणी ह्या जगात दुसरा कुठलाच नाही. अहो, कोकणात तुम्ही कधी लोक म्हणलेलं ऐकलंय का? कोकणातले लोक कधी म्हणल्यात का की आमच्याकडं दुष्काळ आहे? हा, त्यांच्याकडं का पाऊस भरपूर असतोय? विचार केलाय कधी? ते लोक कधी जास्त झाड तोडत नाही. ते जंगल भाग भरपूर आहे, मान्य आहे. वन्य प्राणी भरपूर आहेत तिथं, हिंस्र प्राणी भरपूर आहे, माणसांच्या जीवाला धोका असतोय. हा, धोका असतो मान्य आहे, कारण कसं आहे, निसर्गानं आपल्या सगळ्यांना बनवले आणि त्यामाग कारण पण आहेत. बरोबर का? पण खरं कारण काय आहे माहिती आहे का? झाडं असल्यावर पाऊस भरपूर पडतो, आपल्याला स्वच्छ आणि ताजी हवा मिळते. तुम्ही बघा, आम्ही लहान असताना ना भरपूर पाऊस पडायचा. 1999 ते 2010 पर्यंत पाऊस चांगला असायचा. तिथून पुढे हे इंटरनेट आलं जास्त करून भारतामध्ये, टेलिकम्युनिकेशन भरपूर वाढलं, झाडं पाडली, टॉवर उभा झालं. त्यावेळेस क्वचितच कोणाकडे तर मोबाईल असायचं. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. आपलं मूळ अस्तित्व आपण विसरत चाललोय. हा, आज मोठमोठ्या सिमेंटची जंगलं बांधायसाठी झाडं तोडली. पुण्यात बघा, जास्त लांब नको, आमच्या इथं अकलूज, पंढरपूर, सगळीकडे बघा लोकांनी शेती विकली कॉन्ट्रॅक्टरला, बिल्डिंग बांधल्या, झाडं तोडली. ह्या सिमेंटच्या जंगलापेक्षा जर आपली मूळ जंगलं असती ना, झाडं असती ना, तर आज ही वेळ आली नसती हो आपल्यावर. एन्व्हायरमेंटचा बॅलन्स सगळा, समतोल सगळा बिघडलेला आहे. त्यासाठी आपल्याला अजून पण वेळ गेलेला नाही मित्रांनो. झाडं लावूया, झाडं जगवूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाच्या मी पिलिवकर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.